नमस्कार मैत्रिणींनो, कुंकू टिकली किचन या चॅनलमध्ये आपलं पुन्हा स्वागत आहे। तर बरेच दिवस झाले होते गॅलरीतल्या झाडांकडे माझं लक्षच नव्हतं। तर आज बघितलं तर झाडं खूप असे सुकलेले पण होते आणि खूप असे दाट झाले होते, गवत उगवलं होतं त्यामध्ये। तर म्हटलं चला आज सकाळी सकाळी जरा झाडांची निगा करावी आणि यांना पाणी घालावं। तर या पेटीमध्ये मी लावलेला आहे पुदिना। तर खूप छान आलेला आहे पुदिना, पण सुकून गेला होता, त्यामध्ये थोडंसं गवत पण झालं होतं। तर अशा पद्धतीने मी स्वच्छ करून पाणी घातलंय झाडांना। तर या गॅलरीमध्ये पण मी झाडं लाव। तर आज शनिवार आहे आणि काकू चाललेले आहेत बाजारला, तर त्या माझ्या संग बोलतात। हो ते जयश्री सासू वारली ना, आम्ही तिकडे होते आणि आल्यावर आजारी पडले। हा काहीच होईना आता सोमवारी 10 आहे, सोमवारी 10 आहे परत। आणि आता 10व्याला गेले का 13 पर्यंत तिथंच थांबायचे। तर ज्योतीचेही भाऊ पुण्यावरून घरी आलेत रक्षाबंधनसाठी, तर तीही 2 दिवस माहेरी गेलेली आहे। आणि इथं पंचमीच्या दिवशी आपण ही पूजा करायला हे जीवत्वाचं लावलेलं आहे, पण आम्ही त्या दिवशी पंचमी केलीच नाही, कारण तुम्हाला तर माहित आहे माझ्या बहिणीच्या सासूबाई वारल्या, तर त्यामुळे आम्ही पंचमी काही केलेली नाही। नमस्कार मैत्रिणींनो, कुंकू टिकली किचन या चॅनलमध्ये आपलं पुन्हा स्वागत आहे। तर आज पुन्हा सकाळी सकाळी केलेला आहे मी व्लॉग सुरू। तर माझी झालेली आहे देवपूजा आणि वरच्या झाडांनाही पाणी घातलंय आणि आज झाडं पण मी स्वच्छ केलेत, कारण बरेच दिवस झाले होते झाडांकडे लक्ष दिलं नव्हतं। तर तुळशीला अगरबत्ती लावत आहे। तर चला, अन्नपूर्णाय नमो नमः, अन्नपूर्णाय नमो नमः। यशस्वी भव यशस्वी भव यशस्वी, शांताकारं भुजगशयनं पद्मनाभं सुरेशं, विश्वधारं गगनसदृशं मेघवर्णं शुभांगं, लक्ष्मीकान्तं कमलनयनं योगविज्ञानगम्यं, वन्दे विष्णुभवभयहारं सर्वलोकैकनाथं। ॐ श्रीमहालक्ष्मी च विद्महे विष्णुपत्नी च धीमहि तन्नो देवी प्रचोदयात्। तुलसी माता आरोग्य दे, ऐश्वर्य दे, संपन्नता दे। तर आज शनिवार असल्यामुळं आमच्या गावचा बाजार असतो, तर खूप छान असा बाजार शामनी केलेला आहे। तर मस्त अशी कोथिंबीर, आंबट भाजी पण आणली त्यांनी। तर कोथिंबीरीच्या 2 जुड्या। तर भाजीपाला खूप महाग आहे सध्या। तर मेथीची भाजी तर 25 किंवा 30 रुपयाला एक छोटीशी गड्डी आहे। तर मेथीची भाजी पण खूप महाग आहे आणि कोथिंबीर, भाज्या सगळ्याच महाग आहेत। पण आता आठवड्याचा बाजार शामनी केलेला आहे, तर सर्व आता फ्रीजमध्ये भरलंय मी। मस्त असं फ्रीजमध्ये सगळं भरून ठेवलंय, लिंब, आलं सगळं काही आणलंय आणि सफरचंद आणि टोमॅटो, काकडी, मुळा सगळं काही आणलंय। तर आज आपण मेथीची भाजी निसून घेऊ आणि छान अशी मेथीची भाजी मी करणार आहे। तर एका जोडीची भाजी दोघांसाठी करणार आहे। तर मैत्रिणींनो, सर्दी पडशाचं दुखणं खूप असं अवघड असतं। तर 2-3 दिवसापासून खूप असा त्रास होतोय मला, पण चला म्हटलं आता ज्योतीला पण वेळ नाही भेटला, बऱ्याच दिवसाचं ती पण माहेरी गेली नाही आणि तिचे भाऊ-भाऊजाई पण आलेले आहेत रक्षाबंधनसाठी। तर चला, सगळ्यांनाच अपेक्षा असती माहेरी जाण्याची। तर ती म्हणत होती तुम्ही आजारी आहात, जाऊ का नको, पण म्हटलं नाही, जाय तू, 2 दिवस मी कसं पण ॲडजस्ट करीन। तर आता मेथीची भाजी करते छान अशी, आणि आपल्याला होम टूर करायची आहे। तर अजून आता आम्हाला या कपाटातले भांडे पण छान लावायचे आणि तुम्हाला मी होम टूर दाखवणार आहे आपलं सर्व फर्निचर कसं झालंय। तर तुम्हाला पण आयडिया येऊन जाईल छोट्याशा किचनमध्ये फर्निचर कसं करायचं। तर खूप छान असं फर्निचर आमचं झालेलं आहे। आणि तर आता ज्योती आल्यावर मी होम टूर करणार आहे। आणि आता बहिणीच्या सासूबाईंचा 10वा आहे सोमवारी। तर माझा पूर्ण श्रावण महिना असाच गेलाय। तर चला, असू द्या, सुख दुःख सगळ्यांच्याच वाट्याला असतं आणि आपल्यालाही त्यांच्या दुःखामध्ये सहभागी व्हावं लागतं।
आणि आज खूप असं घाम येतोय, कारण आहे ना दमट असं वातावरण झालेलं आहे बाहेर, तर त्यामुळं मला पण खूप असं घाम येतोय, सर्दी पण झाली, घाम पण येतोय, सगळं एकाच वेळेस चालू आहे. तर आणि आपला टी व्ही आहे, तर टी व्हीमध्ये खूप सुंदर असं स्वित्झर्लंडचं दाखवत आहे. तर आज बराच वेळा मी तेच पाहिलंय, काल पण तेच पाहत होते. तर खूप सुंदर असं दृश्य आहे स्वित्झर्लंडचं, तर टी व्हीमध्ये मी तेच पाहत होते. आणि आता बाजार लावलाय, तर चला आता भाजी निसून घेते मेथीची, आणि छान अशी आपण आता मेथीची भाजी करूया. तर श्याम गेलाय कामावर आणि सर्व काही आवरलंय माझं. तर खूप सुंदर अशी मेथीची भाजी आता करते दोघांसाठी. आणि तर चला, फळं ठेवायला आहे ना अशा पद्धतीने ही टोपली काढलेली आहे. तर यामध्ये अगोदरच मोसंबी आहेत. तर आता हे बाजारातून आणलेले ॲपल आपण यामध्ये ठेवू. तर ऋग्वेद तर रात्री इकडंच आला होता झोपायला, कारण तुम्हाला माहीतच आहे ऋग्वेद ऋषांच्या मामाचं घर एकदम जवळ आहे, पाटाच्या पलीकडं, आणि अलीकडं आमचं घर आहे. तर ऋग्वेद रात्री इकडंच होता झोपायला. तर पोरांना खायला पण लागतं फळं. तर आज पोरांनी सुट्टी घेतलेली होती, कारण मामाच्या घरी जायची त्यांना ओढ होती, आणि सकाळीच उठून परत सायकलवर तो मामाच्या घरी गेला. आणि आज दिवसभर असे धिंगाणा घालणार आहेत पोरं. तर थोड्याच वेळात ज्योतीचा फोन येणार आहे पोरांच्या धिंगाण्याचा, कारण आज ऋग्वेदनी सायकल नेलेली आहे मामाच्या घरी खेळायला. आणि मामाचं छोटंसं बाळ आहे, तिच्याबरोबर पण खेळणार आहेत, कारण तिलाही दादांशिवाय खेळायला आवडत नाही. खूप आठवण काढीत होती त्यांची. तर चला तर मैत्रिणींनो, आता मस्त अशी भाजी निसून घेते, आणि छान अशी मेथीची भाजी पोळ्या करते दोघांसाठी. तर आपण आता ही जी फळांची टोपली आहे ना, तर इथं ठेवू. मस्त छान वाटतं ना. तर अशा पद्धतीने मस्त अशी ठेवलेली आहे फळांची टोपली. पहिली थोडी कोथिंबीर आहे, तर आता याच्यातच ही जुडीची कोथिंबीर आहे ना, ती सर्व मी याच्यामध्ये टाकते आता. शेतकरी पण एकदम सोपी अशी टेक्निक वापरायला लागले आता. हे पहा, मेथीच्या कोथिंबीरीच्या जुडीला रब्बर आहे, रब्बर काढलं का झालं. शेतकरी पण आता लई हुशार झाले, एकदम सोपी अशी टेक्निक वापरायला लागले. अशा पद्धतीने कोथिंबीर आहे ना लगेच व्यवस्थित ठेवली ना पिशवीमध्ये, कॅरी बॅगमध्ये, आणि फ्रीजमध्ये ठेवली ना, तर आठवडाभर छान अशी टिकते. आणि कोथिंबीरीच्या वड्या जरी आपल्याला खावं वाटल्या तरी आपण याच्या करू शकतो वड्या, कारण ही फ्रीजमध्ये अशीच ताजी ताजी मस्त राहते कोथिंबीर. तर श्यामने आता मोठ्या थाटात आणलेली आहे शेपूची आणि आंबट भाजी, पण आता त्याला खायचीच नाही, तो खातच नाही मी शेपूची भाजी आणि आंबट भाजी. तर ही ज्योतीला आणि मलाच खावं लागती, पण आता व्यवस्थित ठेवून देते फ्रीजमध्ये कॅरी बॅग मध्ये पॅक करून. तर अशा पद्धतीने कॅरी बॅग मध्ये पॅक केल्या ना भाज्या आठवडाभर छान अशा टिकतात. तर 60 रुपयाच्या ज्या 2 जुड्या होत्या मेथीच्या, तर त्यामध्ये इतकं घाण निघाली आणि एवढीच मेथीची भाजी निघाली. तर ही थोडीशीच मेथीची भाजी होणार आहे, आणि खूप अशी खराब मेथीची भाजी निघाली. तर ह्या दिवसात खूप खराब मेथीची भाजी असते, त्यामुळं शेतकरी मेथी टाकत नाही, आणि त्यामुळं भाजी महाग असते मेथीची. तर चला आता करूया मस्त अशी मेथीची भाजी. तर इथं आहे ना दोघांपुरतीच मस्त अशी मेथीची भाजी झाली, आणि आता पीठ मळून ठेवलंय. तर पोळ्या करते जेवणाबरोबर खाण्यासाठी. काकडी आणि मुळा साफ करून ठेवलंय, तर आता पोळ्या करते आणि जेवण करते. तर चला तर मैत्रिणींनो, आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे कमेंटमध्ये नक्की सांगा. आवडल्यास लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. तर चला भेटूया पुन्हा अशाच नवीन आणि छानशा व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.